Good morning, students. Today we are going to learn the new chapter, chapter number first, basic concepts in geometry. This is the first chapter. Now we have familiar to many concepts such as point, line, ray. मागच्या 8वीच्या वर्गामध्ये तुम्हाला पॉइंट म्हणजे काय, लाईन म्हणजे काय याची माहिती झालेली आहे. मग पॉइंट म्हणजे काय, सपोज दिस इज अ प्लेन. हा फळा म्हणजे एक सपाट पृष्ठभाग असतो आणि त्याच्यात कुठलाही एक बारीक ठिपका, स्मॉल पॉइंट जर आपण घेतला, स्मॉल ठिपका जर आपण घेतला तर त्याला आपण पॉइंट म्हणू शकतो. आता पॉइंट एवढा असतो का, नाही, त्याच्याही पेक्षा कमी, फक्त आपल्याला ओळखू यावं म्हणून आपण असं म्हणतोय की हा पॉइंट आहे. ही कन्सेप्ट डोक्यात ठेवा. जेव्हा एका स्ट्रेट दिशेमध्ये किंवा एका सरळ दिशेमध्ये, सरळ रांगेमध्ये आपल्याला अनेक पॉइंट्स असे एकत्र केले जातात या पद्धतीने, ते जर एकमेकाला कनेक्ट केले तर त्यापासून एक लाईन तयार होते. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट तुम्ही मागच्या इयत्तांमध्ये शिकलेले आहात. पॉइंट म्हणजे काय, प्लेन म्हणजे काय आणि लाईन म्हणजे काय. तर या वर्षी आपल्याला जरा वेगळा विचार करायचा आहे. समजा 2 पॉइंट दिले असतील आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स कसं काढायचं याचा विचार आपण करणार आहे. हे चॅप्टर जे आहे ते खरं तर त्याच याच्यावरती आहे. दुसरी गोष्ट, जॉमेट्री म्हणजे काय किंवा त्याची डेफिनेशन काय आहे, तर हे सगळं आपण या अगोदर पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फारसा वेळ आपण घालवणार नाहीये. फक्त ज्या कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत की ज्याचा वापर आपल्याला काही थेरम प्रूव्ह करण्यासाठी होतो किंवा प्रूव्ह दॅट सारखे जे एक्झाम्पल्स असतात, प्रमेय सिद्ध करा, प्रूव्ह द थेरम्स असतात, त्यासाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. म्हणून सुरुवातीपासून हे चॅप्टर खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्या. तर भूमिती किंवा जॉमेट्री किंवा मॅथ्स पार्ट 2 हा तुमच्यासाठी खूप इझी पार्ट असणार आहे. तर आपण इन बिटवीननेस बघूया. इन बिटवीननेस म्हणजे काय, समजा इथे एक शहर ए आहे, इथे बी आहे आणि इथे सी आहे. तर आपण काय म्हणणार आहे की बी इज इन बिटवीन ए अँड सी. बी इज इन बिटवीन ए अँड सी. आणि हे जर आपण कनेक्ट केलं तर इथे एक सेगमेंट तयार होते. सेगमेंट म्हणजे काय की लाईनचा एक पार्ट. सेगमेंट म्हणजे काय, लाईनचा एक पार्ट. आणि हा जो पार्ट आहे इकडे पण लिमिटेड आहे. लाईन जर आपण काढली तर लाईन अशी अनलिमिटेड असते. या एंडला पण अनलिमिटेड आहे म्हणून एरो दाखवतो, इकडे पण अनलिमिटेड आहे. दुसरी गोष्ट, लाईन वरती समजा आपण पी क्यू आर असे पॉइंट घेतले तर या लाईनचं नाव देताना आपण लाईन पी क्यू पण म्हणू शकतो, लाईन क्यू आर पण म्हणू शकतो. म्हणजेच जरी आपण त्याला क्यू आर म्हटलं तर लाईन इथून सुरू झाली आणि इथे संपली का असा अर्थ नाही होत. ती इकडून कुठेही सुरू अनलिमिटेड असते, इकडे पण अनलिमिटेड असते. म्हणजे लाईनचं नाव द्यायचं असेल तर लाईनवरच्या कोणत्याही 2 पॉईंटचा उपयोग करून आपण त्या लाईनचं नाव देऊ शकतो. तर आता इथे हा सेगमेंट आहे. सेगमेंट म्हणजे आता लाईन अनलिमिटेड आहे, या साईडला पण मर्यादित नाहीये, या साईडला पण नाहीये, दोन्ही बाजूला अमर्यादित आहे. पण सेगमेंटचं तसं नसतं. सेगमेंट इथे संपलाय, तो ए पासून सुरू झाला आणि सी पर्यंत संपला. सेगमेंट एसी म्हटलं तर तो इथे संपणार आहे त्याच्यामध्ये. ओके, मग आता इथे आपण असा विचार केला की पॉइंट बी इज इन बिटवीन ए अँड सी. मग आता इथे समजा हे डिस्टन्स काहीतरी असेल 6 युनिट, काही असेल सेंटीमीटर, किंवा आपण 2 शहरांचा विचार करत असतो तर किलोमीटर, गावांचा विचार करत असतो तर किलोमीटर, किंवा आणखी काही वेगळा. मग इथे समजा हे आहे 5. पूर्ण एसीचा डिस्टन्स कसा येणार आहे, 6 + 5 दॅट इज 11. म्हणजे अशा पद्धतीने हा इन बिटवीननेस असतो. आणि लिहिताना आपण असं लिहितो ए डॅश बी डॅश सी. याचा अर्थ असा झाला की बी इज इन बिटवीन ए अँड सी. बी इज इन बिटवीन ए अँड सी. आणि याचा वापर करून आपल्याला काही एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला एक नंबर लाईन माहित आहे. नंबर लाईन म्हणजे काय तर लक्षात घ्या. नंबर लाईन कशी सुरू झाली, समजा मी इथे उभा आहे, इथून स्टार्ट करतोय म्हणून याला मी ओरिजिन म्हटलं आणि ओरिजिनचा ओ म्हणजे 0 हा स्टार्टिंग पॉइंट आहे. ओरिजिनचा काय आला, ओ पॉइंट आला आणि सुरुवात आहे म्हणून 0. मी इकडे गेलो या साईडला, बरोबर आहे, आणि इकडे जाताना मी एक युनिट डिस्टन्स वरती पॉइंट घेतले. 1 युनिट म्हणजे ते 1 सेंटीमीटर असेल, 1 मीटर असेल, 1 किलोमीटर असेल. तुम्हाला ते स्केल कशासाठी वापरायचंय याच्यावरती युनिट अवलंबून असणार आहे. फक्त मग युनिट म्हणजे सारखं. मग इथून इथपर्यंत हे अंतर सारखं आहे, हे 1 म्हटलं, इथून इथपर्यंत हे सुद्धा 1 आहे, पण सुरुवातीपासून 2 झालं, इथे 3 झालं, इथे 4 झालं. हे 1 2 3 4 हे डिस्टन्स 0 पासून असतं. 0 टू दिस म्हणजे समजा आपण नाव देऊन टाकू पी क्यू आर एस अशा पॉइंटला नाव दिलं. आपण कोणती नावं देऊ शकतो. मग 0 to 1 हे 0 to P O2 हा जो पॉइंट आहे हा आपण O म्हणणार आहे. हा पॉइंट काय म्हणणार आहे, O पासून P चं डिस्टन्स 1 युनिट, O पासून Q चं 2, O to R 3 आणि O to S 4. मग या ठिकाणी आपण त्याचबरोबर पण या दोघांमधलं एकच आहे. O आणि P मधलं डिस्टन्स 1, P आणि Q चं 1, Q आणि R चं 1 आणि R आणि S चं 1 डिस्टन्स आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण ही लाईन ड्रॉ करतोय. इकडे पण अनलिमिटेड पॉइंट्स, अमर्यादित पॉइंट्स आपण घेऊ शकतो.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी मी ओ पासून सुरू केलं आणि राईट साईडला गेलो तर हे सगळे नंबर्स जे आहेत हे पॉझिटिव्ह घेतले. ओके, तसंच मी इकडून सुरू करून या स्ट्रेट लाईनच्या याच ऑपोजिट डायरेक्शनला इकडे पण जाऊ शकतो. मग फक्त याच्यापासून लेफ्ट साईडला गेलो म्हणून हे जे पॉइंट्स घेतलेत हे -1, -2, -3, -4 नाव देतोय मी, ए, बी, सी आणि डी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्टन्स किंवा लेंथ ही कधीही निगेटिव्ह नसते, तो नेहमी पॉझिटिव्ह रिअल नंबर असतो. पण आपल्याला फक्त समजून घेण्यासाठी आपण सुरुवात कुठे केली आहे, ओ पासून सुरू केली आहे, 0 पासून सुरू केली आहे. मग याच्यात जर लेफ्ट साईडला गेलो तर ते निगेटिव्ह नंबरिंग करायचं, राईट साईडला गेलो तर पॉझिटिव्ह नंबरिंग करायचं. पण जे डिस्टन्स असेल, जे डिस्टन्स, मग या दोघांमधलं डिस्टन्स -1 आहे का, नाही, ते डिस्टन्स 1च आहे. इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. मग ओ पासून बी चं डिस्टन्स किती झालं, 1 आणि 1 2, -2 नाही होणार डिस्टन्स. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. आपण असं कधी म्हणत नाही की दोन शहरांमधलं जे डिस्टन्स आहे, समजा मुंबई ते पुणे, हे डिस्टन्स -200 किलोमीटर आहे, असं नाही होणार. ते 200 असणार आहे, प्लस असणार आहे. म्हणजे डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण ही नंबर लाईन काढली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला समजून घेण्यासाठी, आता शेवटी काही कन्सेप्ट आपल्याला वापरायचे असतात, त्याच्यासाठी काही गुणधर्म किंवा काही कन्सेप्ट जे मॅथमॅटिशियन आहे त्यांनी फिक्स करून ठेवले. तर काय, तर इकडून ज्यावेळेस आपण इकडे जातो, आता प्लस हा 0 प्लस नाही मायनस नाही, हे सगळ्या प्लस व्हॅल्यूज आहेत, ह्या सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. मग इथे आपण याला लेफ्ट साईड म्हणणार आणि ही साईड राईट साईड असणार, बरोबर. मग आपण जसं राईट साईडला जाऊ, तसं व्हॅल्यू वाढत जाईल बघा. 0 पासून 1, 1 पासून 2, 2 पासून 3, म्हणजे ह्या व्हॅल्यू वाढत गेल्यात. म्हणजे याची व्हॅल्यू, जी काही व्हॅल्यू असेल ती वाढली. म्हणजे जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ, लेफ्ट कडून राईट कडे जाऊ, तसं तो जो पॉइंट असेल, आता समजा पी चं इथे 1 ने नोट केलाय, 2 याला कोऑर्डिनेट ऑफ पी म्हणतात. 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. त्याला नोट करताना असं पण करतात, लिहिताना असं लिहायचं, 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पी. तसंच इथे लिहायचं असेल सीचं, तर सीचं आपण कोऑर्डिनेट असं लिहू शकतो -3, किंवा याचा अर्थ असा होतो की सी डिनोट्स -3 असं पण होतो. किंवा आपण वाचन करताना असं पडू शकतो की 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ पी, -3 इज द कोऑर्डिनेट ऑफ सी. या पद्धतीने आपल्याला हे पॉइंट्स माहित झालेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या नंबर लाईन वरती तुम्ही जसजसे लेफ्ट टू राईट जाल तसे व्हॅल्यू इन्क्रीज होते. म्हणजेच हा 2 हा 0 पेक्षा मोठा आहे, 4 हा 2 पेक्षा मोठा आहे. इथे पण तसंच घडतं की 0 हा -1 पेक्षा मोठा आहे, -1 हा -3 पेक्षा मोठा आहे, -4 पेक्षा -3 मोठा आहे. मग जसजसे इकडे जाल तसतशी व्हॅल्यू तुम्हाला वाढलेली दिसेल. विशेष करून याच्या बाबतीत लक्षात ठेवा, इथे जरी 4 दिसत असला आणि इथे जरी 1 दिसत असला, तर ऍक्च्युअली आपण जे गृहीत धरलंय किंवा जे असं मान्य केलंय त्या कन्व्हेन्शनने, त्या संकल्पनेने -4 पेक्षा -1 हा मोठा आहे, हे लक्षात ठेवा. ओके, एवढं कन्सेप्ट जर तुमच्या डोक्यात राहिली तर जे काही डिस्टन्स आपल्याला काढायचं असतं त्याचे एकही एक्झाम्पल तुमचं चुकणार नाही. चला आता आपण प्रॉब्लेम सेट सुरू करूया. प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट नाही, तर प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1. क्वेश्चन नंबर 1. फाइंड द डिस्टन्स with the help of number line given below. खाली दिलेल्या नंबर लाईनचा वापर करून डिस्टन्स काढा. आता नंबर लाईन काय दिली ती अगोदर ड्रॉ करावी लागेल आपल्याला या पद्धतीने. आणि सुरुवात होते 0 पासून, म्हणजे तो ओ पॉइंट असणार आहे. इथे नंतर 0 1 2 3 4 5 and 6. इकडे -1 -2 -3 -4 -5 and -6. सुरुवात इकडे ए बी सी डी ई पर्यंत दिलाय. आणखी आपण जास्त घेऊ शकतो. इकडे एच जे के पी क्यू
इथपर्यंत आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत. आता पहिलं आपल्याला विचारलंय की डिस्टन्स काढा. डिस्टन्स कोणामधलं काढायचं आपल्याला ते बघा. डिस्टन्स बिटवीन बी अँड ई. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण डिस्टन्स बिटवीन बी अँड ई म्हणतो, बरोबर आहे, त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर बी चा कोऑर्डिनेट लागणार आहे. बी चा कोऑर्डिनेट आहे 2 आणि ई चा कोऑर्डिनेट आहे 5. यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो कायम लक्षात ठेवा. डिस्टन्स बिटवीन बीई इज इक्वल टू या दोघांमधला बिगर कोऑर्डिनेट म्हणजे बीसी, बिगर कोऑर्डिनेट म्हणजे बीसी मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजे एससी. फार डॉट त्यामध्ये बीसी मायनस एससी. बिगर कोऑर्डिनेट दोघांमध्ये मोठा कोण आहे, 5. देयरफॉर डिस्टन्स बीई इज इक्वल टू 5 minus 2. Therefore, distance BE is equal to 3. This is the first question. Distance BE किती झाला आपला 3. सेकंड बघा. सेकंड आहे डिस्टन्स JA. डिस्टन्स JA. परत त्याचे कोऑर्डिनेट्स लिहून घ्या. J चे कोऑर्डिनेट आहे J-2 आणि A चे कोऑर्डिनेट आहे 1 -2 and 1. परत रूल तोच आपला. डिस्टन्स J बिटवीन J अँड A इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट किंवा ग्रेटर कोऑर्डिनेट, मोठा कोऑर्डिनेट, तुम्हाला जे शब्द वापरायचं तो वापरा, मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. देयरफॉर डिस्टन्स JA इज इक्वल टू, आता या दोघांमध्ये आपल्याला ठरवायचंय, बरोबर आहे. 1 इथं आहे, -2 इकडे आहे. 1 हा लेफ्ट साइडला आहे आणि लेफ्ट साइडची व्हॅल्यू नेहमी कमी असते, म्हणजेच 1 हा याच्यापेक्षा मोठा आहे. 1 परत इथलं मायनस साइन तसंच ठेवा. हा सुद्धा मायनस आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये टाकला. देयरफॉर डिस्टन्स JA इज इक्वल टू 1. मायनस आणि मायनस आता ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन आहे. मायनस मल्टिप्लाइड मायनस म्हणजे प्लस होतो, +2. देयरफॉर डिस्टन्स JA इज इक्वल टू 3. आपण चेक पण करू शकतो, हा 3 आहे का, तर इथून इथपर्यंत 1, इथून इथपर्यंत 2 आणि इथून इथपर्यंत 3. म्हणजे या इथून सुरू करतोय पण इथून इथपर्यंत 1, हा 2 आणि हा 3, म्हणजे एवढं अंतर हे किती झाले, 3 युनिट्स. किती झाले, 3 युनिट्स. आपण असं चेक पण करू शकतो. दुसरी गोष्ट, ही व्हॅल्यू निगेटिव्ह येणार नाही, कारण डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह रिअल नंबर असतो. आणखी एक एक्झाम्पल त्यातलं पाहूया आपण. डिस्टन्स पीसी आपल्याला काढायचं आहे. ओके, त्या प्रकारचं आपण एक घेतलंय, अजून वेगळं घेऊ आपण. JH हा दोन्ही पण निगेटिव्ह आहे, याचं घेऊया. 4th नंबरचं एक्झाम्पल आहे. डिस्टन्स JH. डिस्टन्स JH कसं फाइंड आउट करणार मग आता, पुन्हा J चे कोऑर्डिनेट काय, J चा कोऑर्डिनेट काय, -2. H चा कोऑर्डिनेट काय, H चा कोऑर्डिनेट -1. दोन्ही पण मायनस आहे. ओके, फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन J अँड H इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. देयरफॉर डिस्टन्स बिटवीन J अँड H इज इक्वल, आता दोघांमध्ये परत लक्षात घ्या, मोठा कोण आहे, -2 इथे आहे, -1 इकडे आहे. लेफ्ट साइडला कोण आहे, -2. राईटला कोण आहे, -1. म्हणजे -1 काय झाला, मोठा. -1 इज द बिगर कोऑर्डिनेट. इथलं मायनस साइन तसंच, हा पण मायनस आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये टाकला. देयरफॉर डिस्टन्स JH इज इक्वल टू -1. परत मायनसचं मल्टिप्लिकेशन +2. याला थोडंसं रिअरेंज करूया आपण फक्त आपल्या सोयीसाठी, बरोबर. हा +2 इकडे आणा आणि -1 तिकडे जाऊ द्या, बरोबर आहे. म्हणजे हा प्लस साइन जर विसरून गेलो तर काय आन्सर आलं, हे डिस्टन्स JH इज इक्वल टू 2 - 1. देयरफॉर डिस्टन्स JH इज इक्वल टू 1. हे असं उलट करा, हे करा, याची गरज नाही. तुम्हाला याच्यावरून जर कळलं तर 2 मधून 1 मायनस करा आणि 2चं साइन प्लस आहे, प्लस देऊन टाका तरी चालेल, पण समजण्यासाठी फक्त आपण ते घेतलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूया त्यातला. OE. ओके, OE तो सोपाच आहे. त्याच्यानंतर KO. ओके, KO घेऊया. ते एक्झाम्पल आहे 5वं. V. डिस्टन्स KO फाइंड आउट करायचं आपल्याला. KO फाइंड आउट करताना K चा कोऑर्डिनेट आहे, K आहे -3 आणि O चा कोऑर्डिनेट आहे 0. O चा कोऑर्डिनेट काय, 0. पुन्हा
distance between K and O is equal to bigger coordinate minus smaller coordinate. Therefore, distance between KO is equal to, दोघांमध्ये मोठा कोण? 0 इथे आहे, -3 इकडे आहे, -3 लेफ्ट साइडला आहे, 0 राइट साइडला आहे, 0 मोठा आहे. बिगर कोऑर्डिनेट 0, इथलं -9 तसंच, याचं पण मायनस आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये डिस्टन्स KO इज इक्वल टू 0 मायनस मायनस चं मल्टिप्लिकेशन +3 आणि 0 मध्ये 3 मिळवले तर आन्सर येणार आहे 3. सो द डिस्टन्स बिटवीन K अँड O इज 3. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. Okay, now see the next example, number 2. If the coordinates of A is x and that of B is y, then find the distance between A and B. Simple है. काय करणार आपण? Distance between A and B is equal to bigger coordinate minus smaller coordinate. Formula विसरायचं नाही. Therefore, distance between A and B is equal to, दोन दिले, मग x डिनोट करा, y करा, याच्याशी आपल्याला काही घेणं नाहीये. मोठा कोण आहे? 7. Smaller 1 is equal to 6. Something. Distance between A and B is equal to 6. इथे distance between A and B is equal to bigger coordinate minus smaller coordinate. Distance between A and B is equal to, या दोघांमध्ये हे मायनस आहे आणि हा प्लस आहे. प्लस नेहमी मोठा, म्हणजेच 7 मायनस, इथलं मायनस साइन, हा पण मायनस आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये. Therefore, distance between A and B is equal to 7 minus multiplied minus plus 3. Therefore, distance between A and B is equal to 10. Third, distance between A and B is equal to bigger coordinate minus smaller coordinate. Therefore, distance A and B is equal to, दोघांमध्ये आपण काय म्हणतोय की -6 जो असेल तो जास्त लेफ्टला असेल आणि -3 तिकडे असेल, म्हणजेच मोठा कोण आहे? -3. -3, इथलं मायनस साइन तसंच, हा पण मायनस आहे म्हणून 6. Therefore, distance between A and B is equal to -3, दोघांचं मल्टिप्लिकेशन +6. म्हणजेच इथे सरळ सरळ आपल्याला दिसतंय एक टर्म मायनस आहे, एक प्लस आहे. सबट्रॅक्शन करा, 6 मधून 3 गेले, 3 आणि याचं प्लस साइन आपण शक्यतो देत नाही, देण्याची गरज नाही, ते तिथं असतं असं गृहीत धरतो, म्हणजे ते उत्तर आलं 3. अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल 3. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू अँड इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. आता या ठिकाणी आपल्याला 3 व्हॅल्यू दिल्या आहेत. या दोघांमधलं डिस्टन्स 7, P अँड Q चं 10, Q आणि R चं 3. असे एक्झाम्पल सॉर्ट करताना सोपी पद्धत वापरायची. ज्या 2 लहान व्हॅल्यू असतील, स्मॉलर व्हॅल्यू असतील, त्यांची ऍडिशन करा. कोणत्या स्मॉलर दिसत आहेत? 3 अँड 7, यांची ऍडिशन करून टाका. डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू 7 प्लस 3. Therefore, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 1. आता यातली तिसरी व्हॅल्यू जी या प्रत्येकापेक्षा मोठी होती, but distance PQ is equal to 10. Equation number 2 from equation 1 and 2. From equation 1 and 2. आता बघा, या इक्वेशन मध्ये दोघांची राइट साइड 10 आहे, म्हणजे सारखी आहे, म्हणजे लेफ्ट साइड साठी सुद्धा काय असणार आहे? सारखी असणार आहे. Therefore, distance PR plus distance QR is equal to distance PQ. याच्यावर या दोघांची ऍडिशन याच्या इतकी आली. असं जर झालं की ज्या 2 लहान व्हॅल्यू दिल्या आहेत त्यांची ऍडिशन, किंवा 2 लहान डिस्टन्स दिलेत त्यांची ऍडिशन मोठ्या डिस्टन्स इतकी आली, तर हे तीनही पॉइंट्स कोलिनियर असतात. Therefore, पॉइंट्स P, Q and R are कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय? एका सरळ रेषेत. ते सगळं एका सरळ रेषेमध्ये येतील. म्हणजे जर आपण अजून आपल्याला एक डिसाइड करायचंय की हे जे 3 पॉइंट्स आलेत P, Q आणि R, मग यांचा इन बिटवीननेस काय, कोणता पॉइंट एकमेकाच्या दोघांच्या मध्ये असणार आहे तो याच्यावरून ठरल. जी सगळ्यात मोठी व्हॅल्यू असेल ते 2 पॉइंट टोकाला राहतील. म्हणजे जिथे P घेतला, आपण फिगर जर काढली अशी काढता येईल, P आणि हा दुसरा आहे तो Q टोकाकडे, आणि उरला तिसरा कोण मग R.
तो आर इथे, पी क्यूचं डिस्टन्स PR7 आहे ना, मग तो मोठा घ्या थोडासा, आर इथे घ्या. म्हणजे हे डिस्टन्स 7 झालं, हे 3 झालं आणि टोटल PR आपलं 10 झालं. याबद्दल फिगर काढता येईल आपल्याला, बरोबर. मोजणं वगैरे नाही, आपण अंदाजच लिहितो हे. मग हे लिहिताना इन बिटवीननेस कसा लिहिणार? आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. देअरफॉर पी डॅश आर डॅश क्यू हा इन बिटवीननेस आहे. म्हणजे पॉइंट आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. फिगर पण असे काढता येईल, हे लक्षात ठेवा. काय काय चेक केलं पुन्हा बघा. जे दोन लहान डिस्टन्स दिले होते त्यांची ऍडिशन केली, 10 आली. जे मोठं डिस्टन्स आहे ते सुद्धा 10 आहे. दोघांची राईट साइड सारखी आहे म्हणजे लेफ्ट साइड सारखी असेल. म्हणजे दोन लहान डिस्टन्सची ऍडिशन मोठ्या इतकी आली तर आपण असं म्हणतो की हे 3 पॉइंट्स आर कोलिनियर. मग फिगर आपण अशी काढली, पी आर, आणि कोणता पॉइंट इन बिटवीन आहे तो ठरवण्यासाठी काय केलं? जे सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे ते 2 पॉइंट्स एंडला घेतले, पी आणि क्यू, म्हणजेच उरला आर मध्ये. म्हणजेच आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. आणखी दुसरं बघूया. याच्यात दोन लहान कोणते दिसत आहेत? 11 आणि 8. ऍडिशन करा. डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL इज इक्वल टू 11 प्लस 8. देअरफॉर डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL इज इक्वल टू 90. इक्वेशन नंबर 1. आता जो तिसरी व्हॅल्यू दिली आपल्याला ती किती आहे? 12 आहे. डिस्टन्स MN इज इक्वल टू 12. इक्वेशन नंबर 2. बट म्हणा किंवा गिवन म्हणा, याला अगोदर देऊन ठेवले म्हणून आपण त्याला काय म्हणणार? गिवन. मग आता इथे आपल्याला दिसतंय बघा, ही 19 आहे, 12 आहे. दोघांची व्हॅल्यू सारखी आहे का? नाही. म्हणजेच आपण लिहिताना असं काय लिहिणार? डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL इज इक्वल टू, इक्वल आहे का? 19 आणि 12 इक्वल नाहीये, नॉट इक्वल आहे म्हणून क्रॉस लाईन द्यायची फक्त इक्वलच्या साइन वरती. कोणाच्या इक्वल नाहीये? डिस्टन्स MN. डिस्टन्स MN च्या इक्वल नाही. आणि जर ह्या दोघांची ऍडिशन इक्वल आली नाही तर हे पॉइंट्स नॉन कोलिनियर आहे. देअरफॉर पॉइंट्स L M N आर नॉन कोलिनियर. म्हणजे हे एक रेषीय नाही. अशा पद्धतीने फिगर आपण काढू शकत नाही. आणि जर ते नॉन कोलिनियर आले तर इन बिटवीननेस लिहायचा प्रश्न येत नाही. म्हणजे हा एक्झाम्पल इथंच संपलं. येते लक्षात? दोन्ही प्रकारचे एक एक उदाहरण सोडवलंय, बाकीची तुम्ही सोडवू शकता. चेक करा, जर राईट साइड दोघांची सारखी आली तर कोलिनियर आहे आणि लिहिताना इन बिटवीननेस असं लिहिता येईल, फिगर अशी काढता येईल. जर दोघांचे इथे 19, 12 आलाय, ही जर वेगवेगळे आले तर हे काय झाले? नॉट इक्वल झाले. म्हणजेच हे तिन्ही पॉइंट नॉन कोलिनियर आहेत. Okay, now see the next example. On a number line, points A, B, C are such that distance AC is equal to 10, CB is equal to 8. Find distance between A, B, C. आता या ठिकाणी आपल्याला इन बिटवीननेस दिलेलं नाहीये. कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये हे दिलेलं नाहीये. मग आपण समजा असं कन्सिडर केलं की A इथं आहे, B इथं आहे, C इथं आहे. जस्ट एज्युम दिस, कन्सिडर करा. मग अशा कंडिशनला ही फर्स्ट कंडिशन आहे. ही काय म्हणू आपण? कंडिशन फर्स्ट. कंडिशन फर्स्टला आपण असं कन्सिडर केलं की B इज इन बिटवीन A अँड C. मग असं जर झालं तर आपण या फिगरवरून सांगू शकतो की डिस्टन्स AC इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. हे लिहिताना तुम्ही नाव उलटे सुलटे केले तरी चालतात. डिस्टन्स CA म्हटलं तरी चालतं, डिस्टन्स बिटवीन C अँड A म्हटलं तरी चालतं. इथे पण तसंच डिस्टन्स बिटवीन A अँड B किंवा डिस्टन्स बिटवीन B अँड C, दोघांचा अर्थ एकच आहे. आता व्हॅल्यू जे दिले ते पुट अप करून बघूया. AC काय दिलं आपल्याला? 10. AC इज इक्वल टू 10 आणि AB माहित नाहीये. डिस्टन्स AB प्लस BC म्हणजेच काय? डिस्टन्स CB, दॅट इज 8. हा प्लस 8 इकडे मायनस करा. 10 मायनस 8 इज इक्वल टू डिस्टन्स AB. देअरफॉर दोघांचं सबट्रॅक्शन 2. डिस्टन्स AB हा आपल्याला मिळाला 2. किंवा लिहिताना फार झालं असेल, डिस्टन्स AB इज इक्वल टू 2 असंही चालेल, काही अडचण नाही. मग आता ही पहिली कंडिशन झाली. सेकंड कंडिशनचा आपण असा विचार करूया की हा B बाहेर आहे. B काय? बाहेर आहे. मग समजा आपण इथे विचार केला A इथे, C इथे आणि B इथे. सेकंड कंडिशन. ओके, सेकंड कंडिशनला काय होईल बघा बरं. आता परत फॉर्म्युला तोच आपला, काय? डिस्टन्स AB इज इक्वल टू, फिगरवरून फॉर्म्युला डिराइव्ह करतोय आपण. फिगरवरून डिस्टन्स AB इक्वल टू डिस्टन्स
AC प्लस डिस्टन्स CB. सेकंड कंडिशन मध्ये डिस्टन्स AB माहिती आहे का आपल्याला? नाही, तो काढायचा आहे. मग डिस्टन्स AB इज इक्वल टू AC. ACचं डिस्टन्स देऊन ठेवले आपल्याकडे. AC काय 10 आणि CB 8, म्हणजे 10 प्लस 8. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 18. ही एक व्हॅल्यू मिळाली. अजून थर्ड कंडिशन येऊ शकते का? येऊ शकते. काय, हा जो B आपण बाहेर घेतलाय तो इकडे घेऊया सुरुवातीला. काय होतं बघूया. थर्ड कंडिशन B A and C. B A and C. आता या ठिकाणी इथे या ठिकाणी या कंडिशनला काय होईल? डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स BA प्लस डिस्टन्स AC. डिस्टन्स AC व्हॅल्यू पुटअप करूया. इथे BC काय दिलंय आपल्याला? डिस्टन्स BC देऊन ठेवलाय 8. देअरफॉर 8 इक्वल टू AB आपल्याला माहित नाहीये प्लस AC देऊन ठेवलाय 10. आता इथे अडचण बघा. इथे काय अडचण झाली? या दोघांची ऍडिशन 8 शक्यच नाही. त्यापैकी AC 10 आहे, म्हणजे ही थर्ड कंडिशन पॉसिबल नाही. थर्ड कंडिशन इज नॉट पॉसिबल. धिस इज नॉट इक्वल. 8 इक्वल टू येऊ शकत नाही ते, म्हणजे थर्ड कंडिशन इज नॉट पॉसिबल. थर्ड कंडिशन इज नॉट पॉसिबल. थर्ड कंडिशन इज नॉट पॉसिबल. मग खरं तर आपल्याला किती कंडिशन येतील? फक्त 2च. AB ची व्हॅल्यू एकतर 2 असू शकते, एकतर 18 असू शकते. Okay, now see the next example. Points X, Y, Z are collinear such that distance XY equal to 17, YZ equal to 8. Find distance X and Z. याला जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण 2 कंडिशन पाहिल्या होत्या, तसं ही पण कंडिशन येतील 2. फर्स्ट कंडिशन की Z हा X आणि Y च्या मध्ये आहे. मग काय होईल बघा फिगर वरून. डिस्टन्स XY इज इक्वल टू डिस्टन्स XZ प्लस डिस्टन्स ZY. देअरफॉर XY दिलाय आपल्याला, येस 17 इक्वल टू XZ तो काढायचा आहे. ZY म्हणजेच YZ प्लस 8. हा 8 इकडे मायनस करा. 17 मायनस 8 इक्वल टू डिस्टन्स बिटवीन X अँड Y, that is 9 is equal to distance XY. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. एक व्हॅल्यू सॉरी XZ. इथे रिमेनिंग जो आहे तो आपला XZ आहे, XY नाही. XZ. सेकंड कंडिशनला पाहूया आता. फ्रॉम फिगरवरून काय दिसतंय? डिस्टन्स XZ इज इक्वल टू डिस्टन्स XY प्लस डिस्टन्स YZ. आपण थर्ड कंडिशन चेक केली होती मागच्या याच्यात. इथे येऊ शकणार नाही, म्हणजे 2च कंडिशन असतील. देअरफॉर डिस्टन्स XZ इक्वल टू XY 17 आणि 8. 17 प्लस 8. देअरफॉर डिस्टन्स XZ इज इक्वल टू 25. या 2च कंडिशन फक्त इथे असणार आहेत. Okay, now see the next example. Sketch proper figure and write the answers of the following questions. आता इन बिटवीननेस देऊन ठेवलाय, याच्यावरून फिगर काढता येते. फिगर कशी काढणार आपण? या पद्धतीने देताना A आणि C टोकाकडे आहे, एंडला आहेत आणि B मध्ये संपले. ही झाली फिगर, प्रॉपर फिगर आली. आणि हे कोलिनियर आहे, फिगर अशी आली म्हणजेच याच्यावरून आपण ठरवू शकतो डिस्टन्स बिटवीन A अँड C इज इक्वल टू फिगरवरून दिलेल्या इन बिटवीननेस वरून फिगर काढली. आणि आता ठरवू शकतो आपण डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. व्हॅल्यू पुटअप करा. AC आपल्याला दिला 11, AB आपल्याकडे नाहीये. AB प्लस BC म्हणजे 6.5. हा 6.5 मायनस करा. 11 मायनस 6.5 इज इक्वल टू डिस्टन्स AB. संपलं व्हॅल्यू. आता याचं हे करायचं आपलं. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन A अँड B इज इक्वल टू. आता याची सबट्रॅक्शन करताना कशी करणार? 11 म्हणजेच 11.0 आणि 6.5. आता 0 मधून काही 5 जाणार नाहीये, म्हणजे इकडून घ्या. म्हणजे इथे किती झाले? 10. 10 मधून 5 गेले 5. याचा हातच्या एक घेतो तो देऊन टाका. 11 मधून 6 आणि 1 7 गेले. 11 मधून 7 गेले म्हणजे 4 आणि डेसिमल पॉईंट इथे म्हणजेच 4.5.
या पद्धतीने AB ची व्हॅल्यू आली 4.5. ओके, दिलेल्या इन बिटवीननेस वरून अगोदर फिगर काढा. फिगर या प्रकारची असेल, एक्स वाय अँड झेड. याच्यावरून लिहित आपण काय लिहिणार, आता डिस्टन्स लिहा किंवा लेंथ लिहा, याचा अर्थ सारखाच असतो. हे लक्षात ठेवा. मी ज्यावेळेस असं म्हणेल डिस्टन्स बिटवीन एक्स वाय, तर ह्या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स म्हणजेच एक्स वाय, यालाच मी असं म्हणू शकतो लेंथ एक्स वाय. एक्स वाय हा सेगमेंट आहे आणि त्याची लेंथ, यालाच मी नुसतं एक्स वाय जरी म्हटलं तरी अर्थ तोच होतो की ही या सेगमेंटची लेंथ आहे. नेहमी लक्षात ठेवा, तीन पैकी कुठलं एक नोटेशन वापरलं जातं. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण डायरेक्ट डिस्टन्स बिटवीन घेतलं होतं, कोणतंही घ्या, काही फरक पडत नाही. जे सोपं वाटेल ते करायचं किंवा एक्झाम्पल मध्ये जे दिलं असेल ते वापरायचं. मग आता इथे आपण लेंथ शब्द वापरलाय तर आपण लेंथ वापरूया. लेंथ एक्स झेड इक्वल टू लेंथ एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड. फक्त लेंथ शब्द लिहिताना मध्ये कॉमा द्यायचा नाही, कारण ते दोन पॉईंट नाही कन्सिडर करू आपण, तो सेगमेंट कन्सिडर करतो म्हणून कॉमा द्यायचा नाही. Therefore, एक्स झेड आपल्याला माहित आहे 3√7 इज इक्वल टू एक्स वाय माहित आहे √7 प्लस लेंथ वाय झेड, आणि आपण लेंथ वाय झेड काढायची आहे. हा √7 इकडे प्लस इकडे मायनस करा. 3√7 मायनस 7 इज इक्वल टू लेंथ वाय झेड. ओके, आता इथे सबट्रॅक्शन करताना हा जो √7 याचा विचार करूच नका, फक्त याचा कोएफिशियंट काय 3 आणि याचा कोएफिशियंट काहीच दिला नाही म्हणजे 1. आता सबट्रॅक्शन करताना कोएफिशियंटचं सबट्रॅक्शन करा, म्हणजे 3 - 1 किती झालं 2, आणि हा √7 जसा आहे तसा लिहून टाका, त्याचा काही विचार करायचा नाही. लेंथ वाय झेड, म्हणजे अशा पद्धतीने वाय झेड ची लेंथ आपल्याला मिळाली 2√7. खूप सोपी उदाहरणं आहेत, स्टेप बाय स्टेप लिहित जा. Okay, now see the next example. Which figure is formed by 3 non-collinear points? Non-collinear म्हणजे एका स्ट्रेट लाईन वर नसणारे. Suppose this is point A, this is B, and this is C. These are 3 non-collinear points. हे जर आपण एकमेकाला कनेक्ट केले तो फिगर कोणती तयार होते, ट्रायंगलची. The new figure is ट्रायंगल ABC. चला, नवीन फिगर जी तयार होईल ती ट्रायंगलची तयार होईल. ओके, नाउ सी द नेक्स्ट टॉपिक, व्हॉट इज लाईन सेगमेंट. त्याच्या अगोदर लाईन म्हणजे काय, समजा आपण असं पाहिलं होतं की असे अनेक पॉइंट्स आपण एका स्ट्रेट डायरेक्शनने घेतले आणि ते जर एकमेकाला कनेक्ट केले तर त्यांच्यापासून जी फिगर तयार होते, कारण इकडे पण पाहिजे तेवढे पॉईंट घेऊ शकतात, इकडे पण, त्याला आपण काय म्हणणार आहे, लाईन म्हणणार आहे. मग लाईन वरती अनेक पॉइंट्स असतात. मग समजा इथे ए पॉईंट घेतला, इथे बी घेतला, याच्यात पण अनेक पॉइंट्स आहेत इन बिटवीन. म्हणजेच या लाईनचं आपण नाव काय देतोय, लाईन AB किंवा लाईन BA म्हटलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. ही लाईन झाली. रे म्हणजे काय, समजा मी इथून सुरू केलं आणि इकडे गेलो, इकडे नाही जायचंय, वन साइड जातोय. मग इथे समजा पॉइंट मी A घेतला आणि इथे पॉइंट B घेतला, त्याचं नाव झालं रे AB. नाव देताना रेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, याला रे BA म्हणून नाही चालणार, कारण सुरुवात तो कुठून येतोय, एंड पॉइंट पासून नाव द्यायला सुरुवात करायची. याला रे ABच म्हणायचं. रे BA म्हटला की नाव चुकलं किंवा तो रे तो होणार नाही, दुसरा होईल. ओके, लाईन सेगमेंट काय, समजा असा एक लाईन आहे, तिचा थोडासा भाग आपण घेतला, त्याला समजा आपण A आणि B हे एवढा मर्यादित भाग जो असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, लाईन सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणाला म्हणायचं, की दोन सेगमेंट की ज्यांची लेंथ सारखी आहे. समजा हा एक सेगमेंट दिलाय आपल्याला 4 सेंटीमीटरचा आणि हा दुसरा पण सेगमेंट दिलाय 4 सेंटीमीटरचा. तर असे जे सेगमेंट असतील या सेगमेंटला आपण म्हणणार आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट, की ज्यांची लेंथ सारखी आहे. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय, जर सेगमेंट कॉन्ग्रुएंट असले तर काय, तर त्याच्यामध्ये 3 प्रॉपर्टीज येतात. एक रिफ्लेक्सिव्हिटी येते, सिमेट्री येते आणि ट्रान्झिटिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट इटसेल्फ, तो स्वतःशीच कॉन्ग्रुएंट असतो. सेगमेंट AB स्वतःशीच कॉन्ग्रुएंट असतो. सिमेट्री म्हणजे काय, जर समजा सेगमेंट AB हा सेगमेंट PQ बरोबर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण उलट म्हणणार की सेगमेंट PQ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. याला म्हणतात सिमेट्री. याला काय म्हटलं जातं, सिमेट्री, की AB हा PQ बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, तो उलट म्हणणार PQ हा AB बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय, थर्ड कंडिशन याची काय, AB जर सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट
PQ. नंतर पुढचं रिलेशन आहे सेगमेंट PQ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD. असं जर झालं तर हा तिसरा हा पहिल्या बरोबर कॉन्ग्रुएंट असणार आहे. देन इथं इफ सेगमेंट CD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. हे लक्षात ठेवा. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय? पहिला दुसऱ्या बरोबर कॉन्ग्रुएंट, दुसरा तिसऱ्या बरोबर कॉन्ग्रुएंट, तर तिसरा हा पहिल्या बरोबर कॉन्ग्रुएंट होणार आहे. याला म्हटलं तर ट्रान्झिटिव्हिटी. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट म्हणजे काय? समजा हा सेगमेंट PQ देऊन ठेवलाय. M इज द मिड पॉइंट आहे. हा M काय करेल? ह्या सेगमेंटचे दोन सारखे भाग करेल. म्हणजे जर पूर्ण PQ 8 सेंटीमीटर असेल तर हा 4 सेंटीमीटरचा, हा 4 सेंटीमीटरचा. मग आपण त्यावेळेस त्याला काय म्हणणार आहे? M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PQ. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट म्हणजे काय? समजा हा एक सेगमेंट AB दिलाय 3 सेंटीमीटर, दुसरा सेगमेंट PQ घेतलाय 5 सेंटीमीटर. तर हे यातलं कंपॅरिझन आपण दाखवणार आहे. काय कंपॅरिझन? की PQ ची लेंथ AB पेक्षा जास्त आहे. हे कंपॅरिझन झालं. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट, दोन सेगमेंट, समजा हा एक सेगमेंट आहे आणि हा एक आहे, हे एकमेकाला असं जर 90 डिग्रीचा अँगल करत असतील तर दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर असं आपण म्हणणार आहे. किंवा रेज, हा एक रे इकडे जातोय आणि हा दुसरा जो रे आहे तो असा येतोय इकडून इकडे, तर इथे सुद्धा दोघांमध्ये जर 90 डिग्रीचा अँगल झाला तर त्याला आपण म्हणणार आहे की दोन्ही रे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन, समजा ही लाईन L आहे, हिच्या बाहेर कुठेतरी हा A पॉइंट आहे आणि हा A पासून किती डिस्टन्स वर आहे हे जर काढायचं असेल तर A पासून इथे एक परपेंडिक्युलर काढा. A पासून काय करा? परपेंडिक्युलर काढा आणि 80 हे डिस्टन्स मोजा. तर त्याला आपण काय म्हणणार आहे? डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन. कारण अंतर काढताना आपण असं तिरपं पण घेऊ शकतो, असं पण घेता येईल. पण घेताना कोणतं घ्यायचं? परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं. जे शॉर्टेज डिस्टन्स असेल, लहानात लहान डिस्टन्स असेल, ते डिस्टन्स असणार आहे त्या पॉइंटचं दिलेल्या लाईन पासून. Okay, now see the practice set 1.2. First question is, from given information decide whether the pair of segments are congruent or not. कॉन्ग्रुएंट असतील, जर लेंथ सारखी आली तर कॉन्ग्रुएंट आणि लेंथ सारखी आली नाही तर नॉन कॉन्ग्रुएंट. मग चेक करूया. पहिला सेगमेंट दिलाय DE, D चा कोऑर्डिनेट आहे -7, E चा आहे 9. लेंथ काढा. लेंथ ऑफ DE इज इक्वल टू, मोठा या दोघांमध्ये 9 मायनस स्मॉलर -7 म्हणून ब्रॅकेट मध्ये. देअरफॉर लेंथ ऑफ DE इज इक्वल टू 9, दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस, देअरफॉर लेंथ ऑफ DE इज इक्वल टू 16. तसंच याची लेंथ काढा. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. देअरफॉर लेंथ ऑफ AB इज इक्वल टू, दोघांमध्ये मोठा कोण आहे आता? सरळ 5 मायनस हा लहान आहे, ब्रॅकेट मध्ये टाका. देअरफॉर लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5 प्लस 3. देअरफॉर लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 8. दोघांच्या व्हॅल्यू सारख्या येत आहेत का? नाही. DE 16 आलाय आणि हा 8 येतोय, म्हणून काय? याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, लेंथ ऑफ DE इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ AB. म्हणजे जर दोघांची लेंथ सारखी आली नाही तर हे कॉन्ग्रुएंट होतील का? नाही. सेगमेंट DE and segment AB are non-congruent. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. पुढची पेअर जर आपल्याला घ्यायची असेल तर पुढची बघूया. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सेगमेंट BE अँड सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट आहे की नाही चेक करायचं. BE ची लेंथ काढा. देअरफॉर लेंथ BE इज इक्वल टू, या दोघांमध्ये मोठं 9 मायनस 5. लेंथ BE इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 1. तिकडे देअरफॉर लेंथ AD इज इक्वल टू BC, बिगर कोऑर्डिनेट या दोघांमधला -3. इथलं मायनस साइन तसंच, हा पण मायनस आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये. देअरफॉर लेंथ AD इज इक्वल टू -3, दोघांचं मल्टिप्लिकेशन +7. Therefore length AD is equal to, सबट्रॅक्शन होईल, 7 मधून 3 गेले 4 आणि प्लस साइन, म्हणजे इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2,
लेंथ ऑफ बीई इज इक्वल टू लेंथ ऑफ एडी, आणि ज्या सेगमेंटची लेंथ सारखी असते ती कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून सेगमेंट बीई ब्रॅकेटमध्ये नाही गरज, बीई इज कॉन्ग्रुएंटचा साइन लिहा सेगमेंट एडी, किंवा वाक्यात लिहू शकता सेगमेंट बी इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट एडी, चिन्हात लिहायचं असेल तर असं लिहा, राईट. Okay, now see the next example. Point M is the midpoint of segment AB. So, एक segment काढून घेऊया. AB is segment. Length of AB is 8. And M is the midpoint. This M is the midpoint of this segment. So, the segment AM and MB are congruent, having same length. M is the midpoint. So, we have to find out the length of AM. AM ची length find out करायची. AB 8 आहे. हा midpoint आहे. म्हणजेच ह्या AB च्या 1/2 AM असणार आहे. AM is equal to AB upon 2. Therefore, AM is equal to 8 upon 2. Therefore, AM is equal to 4. एकदम एक मार्काचं एक्झाम्पल आहे, इझी आहे फक्त. AB जर 8 असेल तर AM आणि MB प्रत्येकी 4 चे असणार आहे. इकडे बघूया. पॉइंट P इज द मिडपॉइंट ऑफ सेगमेंट CD. CD काढून घेऊया. CD याचा P हा मिड पॉइंट आहे आणि आपल्याला लेंथ CD काढायची आहे. लेंथ CD इज इक्वल टू, आता CP देऊन ठेवलाय 2.5 आणि मिड पॉइंट जर असेल P तर CP आणि PD सारखे असतील, म्हणजे CD चं मेजरमेंट CP च्या डबल असेल, 2 into लेंथ ऑफ CP. Therefore, length CD is equal to 2 into 2.5 length CD is equal 2 ने मल्टिपल करा, 2 5 are 10, 1 remaining, 2 to the 4 and 5 डेसिमल पॉइंट तिकडून एक डिजिट द्यायचा आहे 5.0, नंतरच्या झिरोला काही किंमत नाहीये, म्हणजे आपला आन्सर आला 5, अडीचचे दुप्पट 5. Now see the next example. If AB is equal to 5 cm, BP is equal to 2 cm, AP is equal to 3.4 cm, and we have to compare the segments. लेंथचा विचार करा फक्त. सगळ्यात जास्त लेंथ आपल्याला 5 वाटते. ओके, याच्यापेक्षा लहान 5 पेक्षा लहान वाटते आपल्याला 3.4 आणि त्याच्यापेक्षा लहान वाटते 2. याबद्दल आपण लिहू शकतो, म्हणजेच 5 पेक्षा 3. सॉरी, लिहिताना आपण उलट लिहितोय. 5 पेक्षा लहान 3.4, त्याच्यापेक्षा लहान 2. 5 इज ग्रेटेस्ट, सगळ्यात मोठी 5 आहे, 2 नंबरला 3.4 आणि शेवटी 2 आहे. फक्त सेगमेंटची नावं लिहून टाकायचे. 5 कोणाची लेंथ आहे? AB. ग्रेटर दॅन 3.4 म्हणजे AP आणि ग्रेटर दॅन 2 म्हणजेच BP. यालाच आपण कंपॅरिझन म्हणतोय की AB हा AP पेक्षा मोठा आहे, AP हा BP पेक्षा मोठा आहे. उलट लिहायचं असेल तर उलट लिहिता येईल. कसं? इकडून लिहायला सुरुवात करा फक्त असा, BP इज लेस दॅन AP इज लेस दॅन AB, असा अर्थ होतो. BP हा AP पेक्षा लहान आहे आणि AP हा AB पेक्षा लहान आहे. दोन्ही स्टेटमेंटचा अर्थ एकच आहे, फक्त आपण लेंथ वरून याचा विचार केला. यालाच आपण कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स म्हणतो. Okay, now see the next example, number 5. Write the answers from the given figure. Write the names of the opposite ray of the ray RP. रे RP चा ऑपोजिट रे लिहायचा आहे. ऑपोजिट रे म्हणजे काय की रे RP R पासून सुरू झालाय तर तो पण R पासून सुरू झाला पाहिजे. RP इकडे जात असेल तर ऑपोजिट रे इकडे गेला पाहिजे. मग इकडे कोणते रे जातात? रे RS, किंवा त्याला दुसरं नाव देऊ शकतो रे RT, किंवा त्याला तिसरे नाव एखादा पॉइंट असतं तर वेगळं दिलं असतं. मग या दोघांपैकी काय लिहिणार? रे RS और रे RT, कोणतं एक नाव चालेल, कारण तो रे इकडे अनलिमिटेड आहे. एंड पॉइंट्स तोच ठेवा फिक्स, बाकीचे इकडचं कोणताही पॉइंट घ्या. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ. रे PQ म्हणजे P पासून सुरू झाला इकडे गेला, रे QR म्हणजे इकडे आला, तर यांचं इंटरसेक्शन काय असणार आहे? इंटरसेक्शन म्हणजे काय की जो दोघांमध्ये येतोय कॉमन पार्ट, मग कॉमन पार्ट कोणता येईल? फक्त PQ QR, म्हणजे फक्त सेगमेंट PQ. सेगमेंट PQ दोघांमध्ये असेल. राईट द युनियन सेट ऑफ रे PQ. रे PQ P पासून सुरू झाला इकडे गेला, रे QR इकडून सुरू झाला इकडे गेला, इकडे पण अनलिमिटेड आहे इकडे पण अनलिमिटेड आहे, म्हणजेच ती लाईन तयार झाली. लाईनचं नाव देताना ह्या इथल्या कोणतेही 2 पॉइंट घेतले तर तो त्यांचा युनियन सेट असणार आहे. आपल्याकडे P आणि Q दिलाय तर आपण याला फार झालं तर लाईन QR म्हटलं किंवा RQ म्हटलं तरी चालेल. लाईन QR म्हणा RQ म्हणा, दोघांचा अर्थ एकच आहे. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट QR इज अ सबसेट.
सेगमेंट क्यू आर म्हणजे क्यू पासून आर पर्यंतचा एवढा भाग कोणत्या रेचा सबसेट आहे, म्हणजे कोणत्या रे मध्ये तो येतो, तर क्यू पासून इकडे जाणारा जो रे असेल त्याच्यात हा सेगमेंट येणार आहे, म्हणजे त्याचं नाव आलं पहिलं रे क्यू एस. कोणतंही नाव द्या, रे क्यू पी जरी म्हटला तर तो क्यू पासून सुरू होतो पी पर्यंत नाही संपत, तो पुढेच जातोय. नाव देताना इकडे कोणतंही बाणाकडचं नाव देताना कोणताही बिंदू घेतला तरी चालतो, त्याला रे आपण क्यू एस म्हटलं तरी चालेल. अजून त्याचा अर्धा भाग राहिला. स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर. क्यू आर हा कशाचा आहे, तर इकडून इकडे जायला रेचा पण तो पार्ट असणार आहे. मग आपण सुरू करूया रे आर पी. रे आर पी नाव देताना लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका, कुठेही पाठांतर करू नका, तुमची नाव थोडी वेगळी पण येऊ शकतात. राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड आर. आर पासून सुरू होणारे ऑपोजिटला जाणारे, आर पासून इकडे कोणता रे जातोय, आर पी, किंवा त्यालाच आपण आर क्यू म्हणू शकतो. म्हणजेच काय, रे आर क्यू अँड रे आर पासून राईटला जाणारा रे आर एस म्हणा किंवा रे आर टी म्हणा, एकच अर्थ आहे, रे आर टी. राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. एस पासून सुरू होणारे कोणतेही रेची नावं सांगा, दोन. मग एस पासून कोण सुरू होतोय, इकडे जाणारा रे एस आर आणि इकडे जाणारा रे एस टी. रे एस आर अँड रे एस टी. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी. रे एस पी म्हणजे इथून सुरू झाला इकडे गेला, आणि रे एस टी इकडे गेला, दोन्ही एकत्र आले. दोन एकाच पॉइंट पासून सुरू होणारे रे एक्झॅक्टली अपोजिट साइडला जात आहेत, दोन्ही एकत्र आले तर लाईन तयार करतील. मग लाईनचं नाव देताना कोणतेही दोन पॉइंट घ्या, लाईन टी क्यू. लाईन टी क्यू म्हणजे अशा पद्धतीने या जे काही सगळे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स आपण लिहू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आन्सर द क्वेश्चन्स फ्रॉम फिगर. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ही नंबर लाईन काढलेली त्यांनी देताना काय दिले, ए ला कोऑर्डिनेट 0 आहे आणि इकडे जाताना 2 4 6 दिलाय, पण इथे डॉट देऊन ठेवलाय बघा. एक म्हणजे आपण कन्सिडर करताना काय करणार, इथपर्यंत 1 2 3 4 5 6. व्ही चा दिलेला नाही, तो काय असणार आहे, 5 असणार आहे. ओके, तसं इकडे विचार करा, -1 -2 -3 -4 -5. आपण तसं कन्सिडर करू शकतो, फिगर मध्ये दिलेलं नाही पण कळतं आपल्याला. स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. बी पासून इक्वल डिस्टन्स वरती कोण कोण आहेत ते पेअर आपल्याला शोधायचं. मग बी कुठे बघा, आता बी पासून इकडे जर आपण गेलो तर सी हा 2 युनिट डिस्टन्स वरती आहे, मग ए पण तेवढाच आहे. म्हणजेच काय, पहिली पेअर तयार झाली बघा, पॉइंट्स ए अँड सी. पहिला दोघांचं अंतर याच्यापासून बी पासून इक्वल म्हणजे 2 वरती. अजून विचार करूया, बी पासून हा जो आहे व्ही हा 5 वरती आहे, मग इकडे 5 वरती कोणी आहे का, ओ पासून हे 2, हे 1 मिनिट, हा व्ही 5 डिस्टन्स वरती आहे. सॉरी, बी पासून विचार करतोय आपण, बी पासून किती आहे, 1 2 3 डिस्टन्स वरती. मग इकडे 3 डिस्टन्स वरती कोणी आहे का, बी पासून 1 2 3 माहित नाही, सोडून द्या. नंतर बी पासून 6 जो आहे तो 4 डिस्टन्स वरती बघा, इथून इथपर्यंत 2, इथून इथपर्यंत 2 म्हणजे 4, म्हणजे डी हा 4 वरती आहे. मग बी पासून 4 वर कोण आहे बघा, इथं 2 डिस्टन्स आहे, इथे 2 म्हणजे 4. डी पी अँड डी, पॉइंट्स पी अँड डी, अशा पेअर आपण सहज बघून सुद्धा तयार करू शकतो. सगळ्याचं सोडवलंच पाहिजे असं काही नाही. राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम क्यू. क्यू पासून इक्वल डिस्टन्स असणारी एक पेअर शोधायची पॉइंटची. चला, क्यू कुठे आहे, हियर क्यू. मग क्यू पासून यू पाहिला तर 1 डिस्टन्स वरती आहे, एल पण 1 डिस्टन्स वरती, म्हणजे पहिली पेअर झाली. पॉइंट्स यू अँड एल. क्यू पासून इकडे हा 2 डिस्टन्स वरती आहे आणि हा पण 2 डिस्टन्स वरती आहे क्यू पासून, म्हणजे काय येणार, आर आणि पी. पॉइंट्स आर अँड पी. आपल्याला एकच विचारले, आपण दोन्ही पण लिहिले. नंतर तिसरा जो क्वेश्चन आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन विचारला. तर 2 पॉइंट मध्ये डिस्टन्स काढण्याचे अनेक उदाहरण आपण घेतले. व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय, आपल्याला पुढचा 1.3 पण घ्यायचा आहे, म्हणून मी ते एक्झाम्पल तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय. मागच्या पद्धतीने जसे आपण सोडवले तसेच सोडवा, व्हेरी इझी क्वेश्चन्स. ओके, नाउ सी द नेक्स्ट पार्ट, कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. व्हॉट इज कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, जरा एक छोटंसं उदाहरण घेऊन आपण समजूया. मुद्दाम थोडंसं मराठीत उदाहरण देतो मी तुम्हाला. हुशार मुले पास होतात. हुशार मुले पास होतात.
असं एक स्टेटमेंट आहे. क्लेवर बॉईज पास. ओके, पास द एक्झामिनेशन. आता हुशार मुले पास होतात, याला जर आपल्याला इफ देन करायचं असेल, जर तरच्या वाक्यात लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार? जर मुले हुशार असतील तर ते पास होतात. जर मुले हुशार असतील तर ते पास होतात. आपण इफ देनचं वाक्य लिहिलं. आता तरच्या अगोदरचा जेवढा भाग असेल त्याला म्हणायचं अँटीसेडंट. त्याला काय म्हणायचं? अँटीसेडंट. आणि तर नंतरचा जेवढा भाग असेल त्याला म्हणायचं कन्सिक्वेंट. या एक्झाम्पल मध्ये झालं. आता याचं जर आपण उलट केलं, हा जो अँटीसेडंट आहे, अँटीसेडंट, आणि हा इकडचा भाग जो आहे कन्सिक्वेंट, हे जर आपण इंटरचेंज केलं, उलट केलं, उलट करताना आपण कसं लिहिणार? जर मुले पास होत असतील तर ते हुशार असतात. आता बघा काय केलंय आपण ते लक्षात घ्यायला. हुशार मुले पास होतात, इफ देनच्या स्वरूपात लिहिलं. जर मुले हुशार असतील तर ते पास होतात. तरच्या अगोदरचा जेवढा भाग असेल तो अँटीसेडंट झाला. तर नंतरचा जो असेल त्याला कन्सिक्वेंट म्हटलं. जर मुले, आता याचं उलट, म्हणजे दोघांची पोझिशन बदलली. कन्सिक्वेंट अगोदर आणला, अँटीसेडंट पुढे नंतर लिहिला. तर काय होईल? जर मुले पास होत असतील तर ते हुशार असतात. आता हे वाक्य खरं आहे का? कायम खरं असेल का? हो ठीक आहे, जे हुशार असेल ते पास होणारच आहे. पण सगळेच पास होणारे हुशार असतात का? नाही. काही त्यातले कॉपी करणारे असू शकतात, इतर मार्गांचा वापर करणारे असू शकतात. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की हा जो कॉन्व्हर्स आहे, याला आपण जे म्हणतो, याला काय म्हटलं जातं? कॉन्व्हर्स. हा नेसेसरी नाहीये की प्रत्येक वेळेस ट्रू असेल. काही वेळेस ट्रू असेल, काही पर्सेंट मध्ये ट्रू असेल, तर कधी कधी तो फॉल्स पण असणार आहे. तेवढं लक्षात ठेवा. जे कंडिशनल स्टेटमेंट आहे, आपण जे इफ देन लिहिलं, इथे जे लिहिलं, याला म्हणून आपण कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट. आणि त्याचा तरच्या अगोदरचा भाग अँटीसेडंट, तर नंतरचा कन्सिक्वेंट, आणि जर दोघांची जागा बदलली, उलटपालट केली, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? कॉन्व्हर्स. आणि कॉन्व्हर्स हा प्रत्येक वेळेस ट्रू असेलच असं नाही. चला आपल्या याच्यामधलं एक्झाम्पल घेऊन आपण हे समजून घेऊया. तुम्हाला समजण्यासाठी मुद्दाम थोडंसं वेगळं उदाहरण मी दिलं होतं. ओके, नाउ सी द नेक्स्ट पार्ट. द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. आपल्याला हे स्टेटमेंट दिले की जर रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स एकमेकाचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. आता कंडिशनल स्टेटमेंट कसं लिहिणार आपण? इफ देनचा वापर करून कसं लिहिणार? इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल is a rhombus, then its diagonals are perpendicular bisectors of each other. जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स एकमेकाचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. दुसऱ्याचा कॉन्व्हर्स काय होईल? इफ द डायगोनल्स ऑफ ए गिव्हन क्वाड्रिलॅटरल are perpendicular bisectors of each other, then it is a rhombus. म्हणजे आता कॉन्व्हर्स कसा तयार झाला बघा. स्टेटमेंट कंडिशनल काय तयार, हे ओरिजिनल स्टेटमेंट. कंडिशनल काय? इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. कॉन्व्हर्स काय होईल? इफ द डायगोनल्स ऑफ ए गिव्हन क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर देन इट इज अ रोम्बस. इट म्हणजे क्वाड्रिलॅटरल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मेन स्टेटमेंट, त्याचं कंडिशनल आणि त्याचा कॉन्व्हर्स. या ठिकाणी आपण असं पाहतोय की जर एखादा क्वाड्रिलॅटरल दिलाय आणि त्याचे डायगोनल्स जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील तर तो रोम्बस असतो. हे ट्रू आहे.
हे काय ट्रू आहे. म्हणजेच या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स हे दोन्ही पण ट्रू, म्हणजे कॉन्व्हर्स पण ट्रू होतोय. आपण अगोदर सांगितलं होतं कॉन्व्हर्स कधी ट्रू असेल कधी फॉल्स असेल, तर या ठिकाणी तो काय ट्रू आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, अ प्राईम नंबर इज अ इवन ऑर ऑड. याचं कंडिशनल स्टेटमेंट काय तयार होईल? कंडिशनल इफ द गिव्हन नंबर इज प्राईम then it is even or odd. जर एखादा नंबर प्राइम असेल तर तो काय असणार आहे? इवन किंवा ऑड. याचा कॉन्व्हर्स काय होईल? कॉन्व्हर्स आहे इफ अ नंबर इज इवन or odd then इट इज प्राईम. आता लक्षात ठेवा, प्राईम नंबर म्हणजे कोणता? की ज्याला फक्त 1 ने डिवाइड करता येतं आणि त्याला फक्त ते स्वतःलाच डिवाइड करता येतं. असे कोणते कोणते? 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. बरोबर आहे. आणखी पण बाकीचे सापडतील. मग आता या ठिकाणी हे जे नंबर प्राईम नंबर येतात, ह्या प्राईम नंबरला आपण दुसऱ्या कशाने डिवाइड करू शकत नाही. ते इवन असतील किंवा ऑड असतील, याच्यात आणखी प्राईम नंबर पुढे येत जातील. जसं आपण पुढे घेत जाऊ तसं. 37 आहे, 37 आहे, अजून पुढचे पण येतील. तर या पद्धतीने आपण सांगू शकतो की ते एक तर इवन असतील किंवा ऑड असतील. हा सॉरी, जो प्राईम नंबर आहे तो काय असू शकतो? इवन किंवा ऑड. पण जर एखादा नंबर इवन असेल किंवा ऑड असेल तर तो प्राईम होईल का? तर नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे 9 आहे, हा आता ऑड नंबर आहे. बरोबर आहे. म्हणजे याला पण 3 ने डिवाइड करता येतं, मग तो प्राईम होणार नाही. समजा 4 आहे, हा इवन नंबर आहे, त्याला 2 ने डिवाइड करता येतं म्हणून इवन आहे, पण तो प्राईम नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय होतं की हा जो कॉन्व्हर्स आहे हा कॉन्व्हर्स ट्रू नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळेस घडतं की कॉन्व्हर्स हा कधी ट्रू असेल कधी ट्रू असणार नाही. चला बघूया प्रॉब्लेम सेट 1.3. Okay, now see the first question. Write the following statements in if-then form. The opposite angles of a parallelogram are congruent. याचं if-then कसं होईल? If the given quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. या पद्धतीने त्याचं इफ देनचं स्टेटमेंट तयार होईल. ओके, याचं बघा, द डायगोनल्स ऑफ ए रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. सेम याच पद्धतीने इफ द गिव्हन quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. Third statement, if an isosceles triangle, the segment join the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. In an isosceles triangle, the segment joining, okay, हे तसंच ठेवा, इन तसंच ठेवा. In an isosceles triangle हे तसंच ठेवा. If the segment is joining the vertex and the midpoint of the base. आता इथे आपण ते घेतलंय की हे तसंच ठेवलं, याचा काही संबंध नाहीये. इन एन आयसोस्केलस ट्रायंगल ते कॉमन आहे. इफ द सेगमेंट इज जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिडपॉइंट ऑफ द बेस, then it is
It is perpendicular to the base. It is perpendicular to the base. या पद्धतीने आपण जे स्टेटमेंट आहे ते इफ देनच्या स्वरूपात लिहू शकतो. हे तसंच का ठेवलं लक्षात आलं? कारण इफ देन पुढून सुरू होतो, तो स्टेटमेंट ऍक्च्युअली इथे सुरू होतं. हे फक्त ते वर्णन केले की तो आयसोस्केलस ट्रायंगल आहे. या पद्धतीने आपल्याला इफ देन लिहिता येईल. Okay, now see, write the converses of the following statement. The alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. मग याचा अगोदर if then लिहावं लागेल. If the two parallel lines are intersected by a transversals, then the alternate angles are congruent. Then the alternate angles are congruent. हे झालं त्याचं इफ देन. आता याचा कॉन्व्हर्स काय कसा तयार करणार आपण? उलट लिहिणार. if the alternate angles are congruent, इथे एक वाक्य आपण फार जलद टाकू शकतो. alternate angles formed by two lines intersected by transversal, किंवा डायरेक्टली तरी चालेल. if the alternate angles are congruent, then the two lines are parallel. Then the two lines are parallel. या पद्धतीने आपल्याला त्याचं कॉन्व्हर्स लिहिता येतो आणि हे ट्रू आहे. कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स दोन्ही पण ट्रू आहेत. If a pair of the interior angles made by transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. मग इथे लिहितो आपण if the lines are parallel. इथं हे करतोय आपण कॉन्व्हर्स लिहितोय. if the lines are parallel, then the interior angles are supplementary. Interior angles made by a transversal of two lines is supplementary. या पद्धतीने आपण कॉन्व्हर्स पण लिहू शकतो आणि इफ दॅनचं स्टेटमेंट पण लिहू शकतो. व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी तिसरे उदाहरण तुम्हाला सोडण्यासाठी दिलंय. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. त्याचं इफ दॅनचं स्टेटमेंट आपण अगोदर बघितलंय, फक्त कॉन्व्हर्स लिहा. पुढचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये एक प्रूफ कसं लिहायचंय, थेरम म्हणजे काय, त्याचा प्रूफ म्हणजे काय, त्याचं गिव्हन म्हणजे काय, याची सगळी डिटेल चर्चा की जी खूप महत्वाची आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. आणि जो प्रॉब्लेम सेट 3 आहे तो त्याच्यात असणार आहे. तर माझं टीचिंग जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल त्या टेस्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मला लिंक पाठवण्याची गरज नाहीये. थँक्यू.